नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आहे। मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र यल्लप्पा महादेव वाघमारे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा। त्याचबरोबर माझा चॅनल प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। SBI कंजम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ। पहा मित्रांनो, तुमच्यासाठी एक SBIचा चांगला म्युच्युअल फंड त्याचा आपण अभ्यास करूया। कॅटेगरी आहे सेक्टरल थीमॅटिक। फंड हाऊस SBI म्युच्युअल फंड। त्यानंतर NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू, म्हणजे या म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची किंमत ₹354.2475 एवढा आहे। ही किंमत 30 सप्टेंबर 2024 ची आहे। AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट, म्हणजे आतापर्यंत लोकांनी एवढा पैसा या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, ₹2853.9 करोड रुपये। त्यानंतर एक्सपेन्स रेशो 1.98%, म्हणजे हा म्युच्युअल फंड मॅनेज करण्यासाठी हा निधी आहे। यानंतर फंड हाऊस SBI म्युच्युअल फंड। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया, मिनिमम लमसम ₹5000, कमीत कमी लमसम तुम्ही 5000 रुपयांची करू शकता। त्यानंतर मिनिमम ॲड लमसम, त्यानंतर कमीत कमी लमसम 1000 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। मिनिमम सीप अमाउंट, सीप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। इथे कमीत कमी तुम्ही 500 रुपयांची SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करू शकता। रिस्क व्हेरी हाय। NAV नेट ॲसेट व्हॅल्यू ॲज ऑन 30 सप्टेंबर 2024, म्हणजे या टेबलमध्ये ज्या किमती दाखवल्या आहेत त्या 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या आहेत। हा पहिला जो कॉलम आहे हा पिरियड इन्व्हेस्टेड फॉर म्हणजे कालावधी, आणि हा जो दुसरा कॉलम आहे ₹10,000 इन्व्हेस्टेड ऑन, 10,000 रुपये गुंतवणूक केलेली तारीख, आणि या कॉलममध्ये लेटेस्ट व्हॅल्यू आहे म्हणजे अद्ययावत किमती। त्यानंतर ॲब्सोल्यूट रिटर्न्स म्हणजे प्रत्यक्ष मिळालेला परतावा। ॲन्युअलाइज रिटर्न म्हणजे वार्षिक परतावा। जर आपण 1 वर्षापूर्वी म्हणजेच 29 सप्टेंबर 2023 रोजी 10,000 रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याचे लेटेस्ट व्हॅल्यू झाली असती 14,563.60 रुपये। ॲब्सोल्यूट रिटर्न 45.64%, ॲन्युअलाइज रिटर्न 45.34%। आपण जर 2 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 रोजी 10,000 रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याचे लेटेस्ट व्हॅल्यू झाली असती 17,157.70 रुपये। ॲब्सोल्यूट रिटर्न 71.58%,
ॲन्युलाइज रिटर्न 30.94%. मित्रांनो, जर आपण 3 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 2021 रोजी 10,000 रुपये लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याची किंमत झाली असती 20,954.10 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 109.54%. ॲन्युलाइज रिटर्न 27.94%. मित्रांनो, जर आपण 5 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 2019 रोजी 10,000 रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट या म्युच्युअल फंडामध्ये केली असती तर त्याची किंमत झाली असती 30,608.30 रुपये, म्हणजे जवळजवळ तिप्पट. ॲब्सोल्यूट रिटर्न 206.08%. ॲन्युलाइज रिटर्न 25.04%. मित्रांनो, जर आपण 10 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 2014 रोजी या फंडामध्ये 10,000 रुपयांची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याची किंमत झाली असती 51,749.60 रुपये आणि ॲब्सोल्यूट रिटर्न 417.50%. ॲन्युलाइज रिटर्न 17.85%. सिन्स इन्सेप्शन म्हणजे या फंडाची सुरुवात झाली 1 जानेवारी 2013 रोजी आणि याच दिवशी जर 10,000 रुपयांची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर ते झाले असते 70,231.50 रुपये. पर्सेंटेज 602.31%. ॲन्युलाइज रिटर्न 18.04%. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP रिटर्न्स NAV नेट ॲसेट व्हॅल्यू ॲज ऑन 30 सप्टेंबर 2024. तर या टेबलमध्ये ज्या किमती दाखवण्यात आलेल्या आहेत त्या 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या आहेत. हा जो पहिला कॉलम आहे हा पेरेड इन्व्हेस्टेड फॉर कालावधी ₹1,000 SIP स्टार्टेड ऑन 1,000 रुपयांची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केल्याची तारीख. इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे एकूण किती इन्व्हेस्टमेंट झाली ती रक्कम. लेटेस्ट व्हॅल्यू आत्ताची किंमत. ॲब्सोल्यूट रिटर्न्स प्रत्यक्ष परतावा. ॲन्युलाइज रिटर्न वार्षिक परतावा. मित्रांनो, आपण जर 1 वर्षापूर्वी म्हणजेच 29 सप्टेंबर 2023 रोजी 1,000 रुपयांची SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असती तर एका वर्षाची गुंतवणूक झाली असती 12,000 रुपये. त्याची लेटेस्ट व्हॅल्यू झाली असती 15,392.62 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 28.27%. ॲन्युलाइज रिटर्न 55.69%. मित्रांनो, आपण 2 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 रोजी 1,000 रुपयाची SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असती तर इन्व्हेस्टमेंट झाली असती 24,000. त्याची लेटेस्ट व्हॅल्यू 35,298.99 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 47.08%. ॲन्युलाइज रिटर्न 41.91%. मित्रांनो, जर आपण 3 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 2021 रोजी 1,000 रुपयाची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असती तर एकूण इन्व्हेस्टमेंट झाली असती 36,000 रुपये. त्याचे लेटेस्ट व्हॅल्यू 58,555.98 रुपये.
ॲब्सोल्यूट रिटर्न 62.66%, ॲन्युअलाइज रिटर्न 34.2%. मित्रांनो, आज आपण जर 5 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 2019 रोजी 1000 रुपयाची SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असती तर त्याची इन्व्हेस्टमेंट झाली असती 60,000 रुपये आणि लेटेस्ट व्हॅल्यू 1,31,306.44 रुपये म्हणजे दुपटीपेक्षा अधिक पैसा इथे तयार झालेला आहे. ॲब्सोल्यूट रिटर्न 118.84%, ॲन्युअलाइज रिटर्न 31.9%. मित्रांनो, जर 10 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 2014 रोजी 1000 रुपयाची SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असती तर एकूण इन्व्हेस्टमेंट झाली असती 1,20,000 रुपये आणि त्याचे झाले असते लेटेस्ट व्हॅल्यू 3,68,467.63 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 207.06%, ॲन्युअलाइज रिटर्न 21.23%. मित्रांनो, for exit on or before 30 days from the date of allotment is equal to 0.10%. म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 30 दिवसापूर्वी जर तुम्ही फंड विड्रॉल केलात तर त्याला चार्ज लागेल 0.10%. फॉर एक्झिट आफ्टर 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ अलॉटमेंट नील. 30 दिवसानंतर तुम्ही फंड विड्रॉल केलात तर कोणताही चार्ज लागणार नाही. नंबर ऑफ स्टॉक्स इन्व्हेस्टेड 47. 47 शेअर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे. लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंट्स इज इक्वल टू 39.93%. लार्ज कॅप शेअर कंपन्यांमध्ये 39.93% इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेले आहे. लार्ज कॅप म्हणजे मोठ्या कंपन्या, म्हणजे ज्यांचे मार्केट कॅपिटल 1,00,000 करोडच्या वर आहे अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेले आहे. मिड कॅप इन्व्हेस्टमेंट्स 13.75%. मिड कॅप म्हणजे स्मॉल कॅपपेक्षा मोठ्या आणि लार्ज कॅपपेक्षा लहान अशा मिड कॅप शेअर कंपन्यांमध्ये 13.75% इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे. स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट्स इज इक्वल टू 15.31%. ज्या स्मॉल कंपन्या आहेत म्हणजे ज्यांचे मार्केट कॅपिटल 5,000 करोड रुपयापेक्षा कमी आहे अशा कंपन्यांमध्ये 15.31% इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे. इतर 27.29%. इक्विटी होल्डिंग्स एकूण शेअर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेले आहे 96.28%. अदर्स 3.72%. इतरमध्ये 3.72%. डेट 0%. फंड मॅनेजर मिस्टर प्रदीप केशवान, मिस्टर अशित देसाई. मित्रांनो, म्हणजे या म्युच्युअल फंडातील टॉप कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेले आहे. गणेशा इकोस्फिअर लिमिटेड, त्यानंतर भारत एअरटेल लिमिटेड, ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड, युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड, ITC लिमिटेड,
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड, कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।